नमस्कार. टी परीक्षा सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय. अंजुमन इशते तालीम ट्रस्ट विरुद्ध महाराष्ट्र राज्य पुनर्विलोकन याचिकांवरील ऐतिहासिक निकाल. मूळ निर्णय 1 एप्रिल 2010 पूर्वी नियुक्त 5+ वर्ष सेवेचं शिल्लक असलेल्या इयत्ता 1 ते 8च्या शिक्षकांवर टी बंधनकारक विरोध. राज्य सरकारे, शिक्षक संघटना व वैयक्तिक शिक्षकांनी 65+ पुनर्विलोकन याचिका दाखल केल्या. खंडपीठ न्यायमूर्ती दीपांकर दत्ता व न्यायमूर्ती मनमोहन यांनी 29 मे 2026 रोजी अंतिम निकाल दिला. याचिकाकर्त्यांचा आक्षेप: शिक्षकांनी न्यायालयात मांडलेले मुद्दे पूर्वलक्षी प्रभाव. 2010 पूर्वी नियुक्त शिक्षकांवर नवीन अट लादणं अन्यायकारक. सेवा शर्तींमध्ये बदल. नोकरीत लागताना टीईटीची अट नव्हती, मध्यभागी अट घालणं. नियमाविरुद्ध. शिक्षक कमतरता. हजारो शिक्षक अपात्र ठरल्यास शाळांचं कामकाज ठप्प होईल. मुदतवाढ. 2 वर्षांची मुदत अत्यंत कमी आहे, अधिक वेळ हवा. टीईटी ही संवैधानिक गरज आहे. कलम 21(अ), आर्टिकल 21(ए). मुलांना केवळ शिक्षणाचा नव्हे तर दर्जेदार शिक्षणाचा अधिकार आहे. RTE कायदा सर्व शिक्षकांना लागू होतो. कलम 23च्या विश्लेषणातून स्पष्ट. संसदेला जुन्या शिक्षकांना सूट द्यायची नव्हती, केवळ पात्रता मिळवण्यासाठी वेळ देण्यात आला होता. बालकेंद्रित दृष्टिकोन. हा कायदा बालकेंद्रित आहे. शिक्षकांच्या नोकरीच्या सुरक्षेसाठी मुलांच्या शैक्षणिक भविष्याचा बळी दिला जाऊ शकत नाही. गेल्या 15 वर्षात शिक्षकांना ही पात्रता मिळवण्यास पुरेसा वेळ मिळाला होता. मूळ निर्णयात कोणताही कायदेशीर दोष नाही. अंतिम दिलासा न्यायालयाने काय दिले? 3 वर्ष मुदतपूर्वीची 2 वर्षांची मुदत वाढवून 3 वर्ष करण्यात आली. 2028 अंतिम तारीख. सर्व शिक्षकांनी 31 ऑगस्ट 2028 पर्यंत टीईटी उत्तीर्ण व्हावे. 2 वेळा परीक्षा. वार्षिक राज्य सरकारांनी वर्षातून 2दा दर 6 महिन्यांनी टीईटी आयोजित करावे. एक वाक्यात सार सूट नाही. जुन्या शिक्षकांना टीईटीमधून कोणतीही सूट मिळालेली नाही. परीक्षा पास व्हावीच लागेल, अन्यथा सेवेत राहता येणार नाही. दिलासा मात्र: परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी 1 वर्षाची अतिरिक्त मुदतवाढ, एकूण 3 वर्ष, 31 ऑगस्ट 2028 पर्यंत देऊन व्यावहारिक दिलासा दिला आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनःपूर्वक आभार.